मान्य महापौर, सर्वप्रथम आपली या पुणे शहराचे प्रथम नागरिक म्हणून निवड झाली त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मी आपलं या ठिकाणी अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे परशुरामजी वाडेकर उपमहापौरपदी निवड झाले, त्यांचं सुद्धा या ठिकाणी अभिनंदन करतो. ही निवड बिनविरोध झाली. आमच्या शीतलताई सावंत असतील, दत्ता हेरट साहेब असतील, अश्विनीताई लांडगे असतील, साहिल केदारी असतील, यांनी एक चांगलं जेस्चर दाखवून सभागृह नेते गणेशजी बिडकर यांनी जे आवाहन केलं की आपल्याला पुणे शहराचे दोन महत्त्वाचे कारभारी गेले, एक मोठे सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर बाबा आढाव गेले, यांच्या कार्याला आठवण्यासाठी जी काही आपण श्रद्धांजली वाहणार आहोत आणि त्यासाठी आपल्याला थोडासा वेळ लागणार आहे. म्हणून निवडणूक आणि अजितदादांना आणि ह्या सगळ्यांनाच आपल्याला श्रद्धांजली व्हायची आहे, म्हणून ही निवडणूक आपण बिनविरोध करावी. त्यांच्या आव्हानाला सगळ्यांनी प्रतिसाद दिला. या सगळ्या मंडळींचं सुद्धा मी या ठिकाणी अभिनंदन करेल. मला वाटतं भारतामध्ये एक रेकॉर्ड झालं. ज्या महापौर आता बिनविरोध निवडून आल्या त्या सभासद म्हणून, नगरसेवक म्हणून सुद्धा त्यांच्या प्रभागामध्ये बिनविरोध निवडून आल्या. आणि उपमहापौर जे आहेत ते पती आणि पत्नी असे दोघांनी उपमहापौर पद भूषवणारं हे पहिलंच कपल असेल, दाम्पत्य असेल. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदी सुद्धा अजितदादांच्या अकाली निधनानंतर, अपघाती निधनानंतर ज्यांनी स्वतःला सावरून ज्या कामाला लागल्या, कारभार मोठा आहे, खूप काम करायचं आहे, दुःख व्यक्त करून चालणार नाही म्हणून ज्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्या सुनेत्राताई पवार ह्या सुद्धा महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री ठरलेल्या आहेत. आपल्याला आता खूप काम करायचं आहे. भारतीय जनता पक्षाकडे मोठी मेजॉरिटी आहे. कधी कधी त्याला पाशवी बहुमत सुद्धा म्हटलं जातं, ब्रुटल मेजॉरिटी. परंतु ह्या सभागृहामध्ये ह्या शहरातनी खूप चांगले सुसंस्कृत असे आपल्याला आणि खूप मोठे असे लीडर पण दिलेले आहेत. आजपर्यंत अशा पद्धतीचं बहुमत असताना सुद्धा कधी काँग्रेस पक्ष होता, कधी पुणे पॅटर्नद्वारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आपण सत्ता स्थापन केली होती, परंतु कायम विरोधी पक्षातल्या सदस्यांना त्या ठिकाणी विश्वासात घेऊन काम करण्याची प्रथा ह्या महानगरपालिकेमध्ये आहे. खूप काम करायचं आहे. या शहरापुढे अनंत प्रश्न आहेत. एकेकाळी आपण स्मार्ट पुणे करायला निघालो होतो. आजची परिस्थिती पाहिली तर जे गतिमान पुणे व्हायला पाहिजे होतं, तर पुण्याचा नंबर हा ज्याला जो मोबिलिटी प्लॅन ज्याला म्हणतात, त्याच्यामध्ये आपण जगामध्ये 4थ्या नंबरवरती आहोत, ज्याच्यामध्ये सगळ्यात स्लो असं हे शहर चाललेलं आहे. याला आपल्याला पुढल्या कालावधीमध्ये गतिमान करायचं आहे. त्यासाठी रस्ते, पूल, फ्लायओव्हर्स आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावरती बांधावे लागणार आहे. जे डीसी रूल्स जे आलेले आहेत UDCPR नुसार, त्या UDCPR मध्ये प्रचंड असा FSI दिला गेलेला आहे. साईड मार्जिन्स कमी केले गेलेले आहेत.
बिल्डिंग अशा अंगावर पडतील की काय, वरनं कोणी एखाद्या लहान मुलांनी चमचा जरी टाकला तर तो खाली रस्त्यावरती येऊन पडेल की काय, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. पार्किंग जे होतं, मॅन्डेटरी पार्किंग प्रत्येक फ्लॅट वाईज, दुकान वाईज, थिएटर वाईज, त्याच्यामध्ये सुद्धा निम्म्याने कमी केलं गेलं. त्यामुळं वाहनं आता तुम्हाला पुढल्या कालावधीमध्ये रस्त्यावरती सगळी वाहनं दिसणार आहेत. मोठ्या प्रमाणावरती ड्रेनेजची व्यवस्था करावं लागणार आहे, पाणी द्यावं लागणार आहे. इलेक्ट्रिसिटी केबल्स टाकण्याकरता डक्ट्स ठेवायला लागणार आहेत. नेट कनेक्टिव्हिटीसाठी डक्ट्स ठेवायला लागणार आहेत. आणि त्यासाठी आपल्याला पुणे महानगरपालिका म्हणून पुढल्या कालावधीमध्ये आपल्याला सज्ज राहावं लागणार आहे. त्यामुळं माझी अशी विनंती राहील की जी कामं आवश्यक आहेत, विकासाची आहेत, त्यासाठी आपण सगळ्यांनी त्याला प्राधान्य दिलं पाहिजे. केंद्रामध्ये, राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भारतीय जनता पक्षासोबत किंवा NDA सोबत काम करतोय. ह्या ठिकाणी सुद्धा आम्ही मैत्रीपूर्ण लढती केल्या. विकासाच्या कामाला आम्ही निश्चितच आपल्या सोबत राहणार आहोत. इन्फ्रास्ट्रक्चरसाठी कामं उभं करण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत राहणार आहोत. परंतु जिथे जिथे आम्हाला दिसेल की पुणेकरांचं ह्या ठिकाणी हित नाहीये, या ठिकाणी पुणेकरांच्या पैशाचा अपव्यय होतोय, पैसे वाया जात आहेत, एस्टिमेट्स फुगवले जात आहेत, त्या ठिकाणी मात्र आम्ही कडाडून विरोध करणार आहोत. किंबहुना ती आमची सगळ्यांची जबाबदारी असणार आहे. या सभागृहामध्ये महात्मा फुले ह्या सभागृहाचे प्रतिनिधी होते. त्यांनी समतेचं धोरण या संपूर्ण देशाला दिलं. पुढल्या कालावधी बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा ही घटना लिहिली त्यावेळेस इक्वालिटी, समता ह्याच्यावरती फार मोठा प्रमाणात भर दिला गेला. माझी अपेक्षा आहे की आपण महिला म्हणून सुद्धा हिंदू कोड बिल जेव्हा आलं तेव्हा महिलांना सुद्धा अधिकार आणि घटनेमध्ये सुद्धा महिलांना अधिकार, समान अधिकार देण्याचं काम, न्याय देण्याचं काम त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. आणि त्यावेळेसचे तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांनी ग्रेशियसली ते किंवा त्यांच्या सरकारने ते ॲक्सेप्ट केलं. आपले सहकारी उपमहापौर परशुरामजी वाडेकर हे RPI गटाचे आहेत. ते त्यांना सुद्धा आज या ठिकाणी चांगली संधी मिळालेली आहे. मला खात्री आहे की आपण समान न्याय सगळ्यांना द्याल, समान कामाची संधी द्याल. सगळे सभासद या ठिकाणी निवडून आलेले आहेत. जनतेने त्यांना मोठ्या अपेक्षेने त्यांना त्या ठिकाणी निवडून दिलेलं आहे. त्यांच्या प्रभागातली कामं झाली पाहिजे, त्यांना न्याय मिळाला पाहिजे, ह्याची काळजी तुम्हाला आम्हाला सगळ्यांना घ्यायची. पण सगळ्यात जास्त जबाबदारी मान्य महापौर, मान्य उपमहापौर आणि पुढे होणाऱ्या स्टँडिंग कमिटी चेअरमन यांची सगळ्यांची असणार आहे. आम्ही जरी सभासद म्हणून आम्ही 27 असू आणि आमचे सहकारी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आम्ही 3 जण असलो तरी या कामकाजावरती आम्ही बारीक लक्ष असणार आहे. मी परत एकदा सांगेन की ज्या ज्या ठिकाणी विकासाची कामं असतील त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला पूर्ण प्राधान्य देऊ, त्या ठिकाणी तुम्हाला आम्ही सहकार्य करू. मेट्रोचा प्रस्ताव अरविंदजी आपल्याला आठवत असेल की राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणि काँग्रेसच्या कालावधीमध्ये त्यावेळेस आपण ते सगळे प्रस्ताव डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट्स आपण 6,000 कोटी रुपयाचे मंजूर केले. ह्या शहरामध्ये चर्चा घडवून आणल्या. पहिल्यांदा जनचाचणी ह्या सभागृहामध्ये महानगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदा झाली. आपण स्टेक होल्डर्सला बोलवलं आणि मेट्रोच्या संदर्भातली त्या ठिकाणी चर्चा झाली
आणि त्यानंतर पुढे तो विषय आपण पुढे राज्य सरकारकडे, केंद्र सरकारकडे एलिव्हेटेड मेट्रो, पार्टली अंडरग्राऊंड मेट्रो करता पाठवला. प्रचंड चर्चा झाल्या, उहापोह झाला, विरोध झाला, परंतु ही या पुण्याची ही एक पद्धत आहे, ही एक संस्कृती आहे. इथं चर्चा ह्या होतात, विरोध होतो, परंतु अंतिमतः ह्यातनं काहीतरी चांगलं निष्पन्न होतं. त्यामुळं कधी कोणाचा विरोध झाला, एखादा सभासद या ठिकाणी कुठल्या प्रश्नाला विरोध व्यक्त करत असेल तर तो वैयक्तिक कोणी घेऊ नये, त्याच्या मागच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत आणि काही चांगल्या सूचना असतील तर त्याबाबत त्या पुढच्या कामामध्ये आपण ते इन्कॉर्पोरेट करून घेता आल्या पाहिजे. मला निश्चित खात्री आहे की आपण तिसऱ्यांदा महानगरपालिकेमध्ये निवडून आलात. मी सुद्धा 14 वर्षानंतर पुन्हा एकदा महानगरपालिकेमध्ये निवडून आलो. 92 साली पहिल्यांदा आलो. मी खूप नवखा होतो तुमच्यासारखा. मी पहिले 5 वर्ष मी बोलू पण शकत नव्हतो. हार्डली मी ते 4 ते 5 वेळा हात वरती करून बोललो असेल, परंतु काही चुकीचं बोललो तर आम्हाला सिनियर सभासद त्या ठिकाणी शिवाजीराव आढाव साहेब होते, ते आम्हाला दापायचे. विरोधी पक्षाचे होते, ते आम्हाला दापवायचे, समजून सांगायचे. उल्हास ढोले पाटील होते, आम्हाला समजून सांगायचे. अशा अनेक सिनियर सभासदांच्या नेतृत्वाखाली त्यावेळेस आम्ही काम केलं. समजून घेतली कामकाजाची पद्धत. महापौरांचा मान राखायचा, उपमहापौरांचा मान राखायचा, हे आपण सगळ्यांनी या ठिकाणी आपण शिकलं पाहिजे. आपण सभा कामकाज नियमावली आपण समजून घेतली पाहिजे. आपलं हे पुणे शहर हे विद्येचं माहेरघर आहे, हे सांस्कृतिक शहर आहे. ह्या शहराला बट्टा लागणार नाही, इथल्या महानगरपालिकेमध्ये वेगळ्या पद्धतीचा गदारोळ होणार नाही, ह्याची काळजी घेण्याची जबाबदारी तुम्हा आम्हा सगळ्यांची आहे. आणि आपण निश्चितपणे ह्यातले मेजॉरिटी लोक शिकलेली आहेत, समजून घेणारी आहेत आणि सुसंस्कृत पुणेकरांनी त्यांना या ठिकाणी त्यांचे प्रतिनिधी म्हणून आपल्याला या ठिकाणी पाठवलेलं आहे. आपण निश्चितपणे सगळे नियमाचं पालन करून हे सभागृहामध्ये आपण बोलाल आणि मान्य महापौर आपण सुद्धा सगळ्यांना योग्य ती संधी द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा सांगतो, माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्हाला अजितदादांनी जे सांगितलेलं होतं आणि जे कायम सांगत आलेले आहेत, मला तर चेअरमन म्हणून सांगत असताना मला ते कायम सांगायचे की महानगरपालिकेच्या पैशांचा जर अपव्यय झाला तर तुम्ही पण बदनाम व्हाल आणि माझ्या पक्षाला सुद्धा तुम्ही बदनाम कराल. अशा पद्धतीची भूमिका घेऊन आम्ही त्या ठिकाणी काम करत होतो. आपण सुद्धा सगळेजण अशाच पद्धतीचं काम करू. पुणेकरांच्या जनतेला आपण त्यांच्या पैशाला आपण न्याय देऊ आणि चांगली विकास काम करून दाखवू. आपल्याला पुढील कामकाजाला पुनश्च एकदा मी शुभेच्छा देतो आणि माझे परत एकदा आपले अभिनंदन करून माझे लांबलेले